तुम्ही जर बिझनेस ओनर असाल किंवा तुम्हाला जर नवीन काहीतरी शिकायचं असेल आणि तुमच्या बिझनेसवरती म्हणजे सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती पोस्टिंग करायचे आहे, बट तुमच्याकडे बजेट नाही आहे सध्या. कारण ग्राफिक डिझायनर 500-400 रुपये पोस्ट घेत असतो आणि त्यामुळे मी तुम्हाला एक एआयचा यूज करून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी कशा पद्धतीने पोस्ट क्रिएट करू शकता. तर नॉर्मली काय करायचं, LLM आहे. तर यावरती तुम्ही जसं ChatGPT आहे त्याच पद्धतीने आहे. फक्त ChatGPTपेक्षा थोडंसं यामध्ये एक ह्युमनाइज जे आन्सर आपल्याला मिळतात ते बऱ्यापैकी मिळतात यामधनं. सो आय जस्ट व्हेरीफाय बाय माय जीमेल अँड मी जस्ट क्लिक की यावरती मी ठीक आहे. तर यूज फॉर आणि स्लीप आहे. तशा पद्धतीने माझं झालं राईट. तर मी ते नाव देतोय. सो आय जस्ट टाइप इट माय नेम आणि ते बघा. आय जस्ट कशासाठी पाहिजे तर तुमचा समजा बिझनेस आहे तर बिझनेस स्ट्रॅटेजीसाठी बघा. ठीक आहे. त्यानंतर हे सगळं तुम्ही स्किप करून तुमच्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर काय करणार मी, तर इथे बघा, इथे जे माझं प्लस आयकॉन आहे बघा. तर या प्लस आयकॉनवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल, इथे आहे ॲड कनेक्टर्स म्हणून. तर या ॲड कनेक्टर्सवरती जेव्हा तुम्ही जाल ना, तर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे कॅनवा. ठीक आहे. कॅनवा हे ग्राफिक डिझायनिंग टूल आहे. खूप सोपं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर मॅन्युअली जर शिकायचं असेल, थोडंसं बेसिक जरी तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही एडिटिंग वगैरे नॉर्मली जर करत असाल, तर व्हेरी गुड. कारण याच्यातून तुम्ही एडिट पण करू शकता. ठीक आहे. तर मी हे कनेक्ट करतोय. हे काय म्हणतंय की कनेक्ट करण्यासाठी मला परमिशन द्या. तर मी परमिशन देतोय. अलोवाला ऑप्शनवरती क्लिक करतोय. ठीक आहे. हे परमिशन दिली. आता मी काय करतोय, एक मला पोस्ट बनवायची राईट. सो मी काय करतोय आता, इथे नॉर्मली ऍक्ट ॲज अ कॉन्टेंट रायटर असं टाकेल मी किंवा ऍक्ट ॲज अ ग्राफिक डिझायनर. ठीक आहे. असं मी ऍड करेल आणि एंटर करेल. तर एंटर केल्यानंतर थोडासा टाइम घेतं आणि टाइम घेतल्यानंतर मला इथे प्रॉपर काय करून देईल, एक पोस्ट क्रिएट करून देईल ऑन द टॉपिक ऑफ टॉप 10 डिजिटल मार्केटिंग AI टूल्स. सो याला तुम्ही एडिट करू शकता, कॉपी करू शकता आणि कॅनवावरती घेऊन जाऊन तुमच्या पद्धतीने चेंजेस वगैरे नॉर्मली करू शकता. तुम्हाला ह्या जर गोष्टी जमल्या एआयचा वापर करून कशा पद्धतीने मी माझ्या बिझनेससाठी किंवा माझ्या प्रोजेक्टसाठी क्रिएटिव्ह बनवू शकतो. हे बघा किती छान पद्धतीने बनवलं याने. ठीक आहे. याला मी कॅनवामध्ये पण घेऊ शकतो. बरोबर. अजून वेगवेगळं आहे जसं की एक्झाम्पल इथे बघा. सी आता हे नॉर्मली मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे. ठीक आहे. तर आता समजा मला हे आवडलंय तर मी काय करेल, याला ओपन इन कॅनवा. तर इथे बघा, इथं ऑप्शन येतो ओपन इन कॅनवा राईट. इथं ऑप्शन येतो बघा ओपन इन कॅनवा. तर ओपन इन कॅनवावरती गेला तर इथे ओपन लिंकवरती क्लिक करायचं. इथे बघा कॅनवामध्ये ती पोस्ट ओपन झाली आणि या पोस्टनुसार तुम्ही म्हणजे चेंजेस वगैरे तुमच्या पद्धतीने करू शकता. सो तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने आपण पोस्ट क्रिएट करू शकतो विदाऊट हायरिंग किंवा पेड ग्राफिक डिझायनर. फक्त थोडंसं तुम्हाला मेहनत घेणं गरजेचं आहे